खूप आनंद होत आहे। माझं नाव मालन बापू चव्हाण बादे, उपसरपंच। आम्ही सर्व महिला त्यांच्या पाठीशी उभा आहोत आणि आम्ही त्यांच्या थ्रू आम्हाला सुप्रियाताईंबरोबर पोहोचता येईल तिथपर्यंत आमचे सर्व काम होतील आणि आमचा पूर्ण पाठिंबा आहे सर्व महिलांचा। तुम्ही गरवळमधून आले? संध्या गुलाबराव राऊत। आज शशिकांत शिंदेना तिकीट जाहीर झाले, आज मोठ्या प्रमाणात तिथं स्वागत होत आहे, काय चांगलं वाटतं, म्हणजे चांगला माणूस आलेला आहे। मला तांबे, आज शरद पवार साहेबांनी शरद पवार चंद्रगट या राष्ट्रवादी पक्षाकडून शशिकांत शिंदे साहेब यांना तिकीट दिलेलं आहे। तर आमचं असं मत आहे की आपल्या सातारचा आवाज दिल्लीत पोहोचवण्यासाठी शशिकांत शिंदे साहेब हे अगदी योग्य व्यक्तिमत्व आहे। निष्ठावंत, प्रामाणिक, धाडसी असं हे एक चांगले व्यक्तिमत्व पवार साहेबांनी देऊन खूप मोठा चांगला निर्णय घेतलेला आहे। आम्ही सर्वजण मतभेद आणि मनभेद विसरून शिंदे साहेबांच्या पाठीमागे एकनिष्ठेने उभे राहून त्यांच्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावून काम करणार आहे आणि लोकशाही टिकवण्यासाठी सातारा जिल्ह्यातून एक क्रांती निर्माण करणार आहे। लढत तशी जोरातच होणार आहे, पण शेवटी आज लोकशाहीचा प्रश्न आलेला आहे। लोकशाहीच्या मुळावर हे असणारे केंद्रातलं सरकार उठलेलं आहे आणि ते टिकवण्यासाठी आपल्याला सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन लढावं लागणार आहे आणि जे लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी काम करणार आहेत त्यांच्या पाठीमागे आपल्याला जायचं आहे। नीता गायकवाड हे निष्ठावंत माणूस आहे, आम्हाला पण चांगलं वाटतंय, म्हणजे आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहू। सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा आहे। छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या सातारामध्ये पुरोगामी विचाराची या ठिकाणी सातत्याने पाठराखण केलेली आहे। ज्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली आहे, हा प्रथमतः साताऱ्यामध्ये प्रवेश होत असताना हा उत्साह हा तरुणांचा आहे, सामान्य शेतकऱ्यांचा आणि सातारकरांचा आहे आणि हा उत्साहाचं प्रतीक एकच आहे की लोकांच्या मनामध्ये आहे की आज प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे। हे उत्स्फूर्त प्रतिसाद एवढ्यासाठी आहे आणि हा प्रतिसादाबद्दल मी माझ्या सर्व आलेल्या सर्व कार्यकर्ते जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की पवारसाहेबांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेजी असतील, राहुलजी गांधी असतील, या सर्वांच्या माध्यमातून सातारा जिल्हा परत एकदा इतिहास घडवेल आणि चव्हाण साहेबांचा, पवार साहेबांचा सातारा जिल्हा आभारित राहील असा विश्वास आहे। स्ट्रॅटेजी काय असेल? माझी निवडणुकीची स्ट्रॅटेजी सामान्य लोक हीच माझी स्ट्रॅटेजी असेल। या सातारा जिल्ह्यातल्या लोकांना जो बदल पाहिजे, अनेक वर्षापासून सातारा जिल्ह्याचा विकास व्हावा, एक वेगळ्या प्रकारचा विजन असणारा नेता असावा, अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे आणि मला वाटतं तरुणांच्या असलेल्या बेरोजगारीचा प्रश्न असेल, ITI असेल, औद्योगिक क्षेत्र विकसित असेल,
किंवा स्थानिकांना इथं रोजगार औद्योगिक क्षेत्र उभं राहत असताना त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळावा, सामान्य शेतकरी असेल त्यांचे प्रश्न बरेच आहेत, वेगवेगळ्या प्रकारचा या सातारा जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढावा अशी अपेक्षा आहे. तेच माझं विजन असेल. मी फक्त विकास आणि सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान हा उभा करण्याच्या संदर्भातून प्रयत्न करेल, हा विश्वास मी या ठिकाणी देतो. माहितीचे उमेदवार जे आहेत मी अजून समोर उमेदवार कोण आहे पाहिलेलाच नाहीये आणि माझी उमेदवारांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही. माझी स्पर्धा जी आहे तत्वाची आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे आणि त्यामुळे मी या लढाईमध्ये त्या पद्धतीने पवार साहेबांचा आदेश आल्यानंतर मी तत्काळ या निवडणुकीला उतरलेलो आहे. परिणामाचा विचार मी कधीही केला नाही. नेत्याचा आणि असलेला महाविकास आघाडीचा आदेश पाळून जनतेच्या ताकदीवर मी 100% सांगतो उठाव फार मोठ्या प्रमाणात लोकांच्या मध्ये आहे, त्याचा परिणाम पाहायला मिळाला. माहितीकडून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित होऊ शकते असं त्यांचं आव्हान कसं बघता म्हणजे त्यांच्या आव्हानाकडे? मी कोणाला आव्हान करणार नाही, आव्हान देणार नाही. मी साधा कार्यकर्ता आहे. मी जनतेच्या आणि लोकांच्या आव्हानावर निवडणुकीला समोर जाणार आहे. शेवटी जिल्ह्यातले सगळे आम्ही लोक आहोत. निवडणुकीच्या राजकारणामध्ये हा आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु निवडणूक ही ज्या तत्वातून ज्या मुद्द्यातून करायची त्या मुद्द्याला घेऊनच मी पुढे जाणार. मराठा आरक्षणाच्या वादळ हे तुमच्या पत्त्यावर पडू शकतं. मी त्यामध्ये त्यावेळेला केलेली अपेक्षा कुठली न करता केलेली मदत होती किंवा माझं स्वतःचं कर्तव्य म्हणून काम केलं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली लोक यांची त्यावेळेला व्यवस्था किंवा त्यांना त्या ठिकाणी सोयी करून देणं हे कर्तव्य होतं, एक मी केलेलं आहे. आणि तसंच नुसतं मराठा समाजाची असंतोष नाही आहे, धनगर समाजाचा पण हायकोर्टाने ती अपील फेटाळलेलं आहे. इतर समाज, ओबीसी समाज, इतर समाजाला सुद्धा या सरकारकडून न्याय दिला नाही. परत या समाजामध्ये वाद कसा निर्माण होईल त्याचा फायदा करून राजकारण कसं करता हा प्रयत्न केलेला आहे. सर्वांना हे कळल्यामुळे आता सर्व लोक या विरोधात. साहेब, नरेंद्र पाटील हे माथाडींचे नेते तुमच्यासारखेच, ते तुमचे मित्र आहेत, तुम्ही त्यांना या निवडणुकीत साथ घालाल का, साथ द्या म्हणून? शेवटी पक्षाच्या माध्यमातून जो तो आपलं काम करत असतो. मी त्या ठिकाणी काल स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी वंदन केलं, त्यावेळेला त्यांनी माझा सत्कार केलेला आहे. आपण भविष्य काळामध्ये चालताना विचार आणि तत्व याच्या माध्यमातून जात असतो. लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला त्यांचा पक्षाचा काम करण्याचा अधिकार आहे. त्यांना वाटलं तर त्यांनी निश्चितपणाने मला मदत करावी, त्यांच्या मदतीचा मी स्वीकार करेन आणि तो निर्णय त्यांचा आहे. त्या पद्धतीने तो निर्णय घेतील त्याच्यावर मी जबरदस्ती किंवा कुठला लादण्याचा प्रयत्न करणार. साहेब आपल्या
पवारसाहेबांचा माणूस आपण सगळे सैनिक उतरलो पाहिजे या विचाराचा एक कार्यकर्ता मी आहे. मी आज सकाळी पवारसाहेबांचं दर्शन घेतलं आणि आपल्या वतीने विश्वास दिला. ही निवडणूक लोकांनी आणि माझ्या तरुणांनी हातात घेतलेली आहे. महाराष्ट्रात आणि सातारा जिल्हा अपवाद होणार नाही. आणि ती निवडणूक जनता जनार्दनच घेईल. 15 तारखेला सकाळी राजवाड्यापासून आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहोत.
उमेदवारी काल जाहीर झाली. तुम्ही आज शिरवळ पासून सातारा लोकसभा मतदारसंघात आलाय, कराडपर्यंत आलाय. काय भावना आहे तुमच्या, कसं वातावरण वाटतं? मी सांगू की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, राहुलजी गांधी यांच्या विचारातून, मित्रपक्षाच्या विचारातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी साथ दिली आणि माझी उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी प्रथमतः सातारा जिल्ह्यामध्ये येत असताना मी पाहिलं की सर्वसामान्य जनता आणि तरुणांचा फार मोठ्या प्रमाणात या असलेल्या स्वागतासाठी फार मोठ्या प्रमाणात उत्साह होता, फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती. हे चित्र बघितल्यानंतर 100% उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारचं यश आणि वातावरण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही तुम्ही अनेक लोकांना प्रश्न विचारले असतील, मला प्रश्न विचारला आहे. माझा एकच मुद्दा आहे की लोकांना कोणता खासदार आवडणार आहे जो या सातारा जिल्ह्याला भविष्यामध्ये चांगलं नेतृत्व खासदारकीचं देऊ शकतो, काही विजन घेऊन तो जाऊ शकतो. सातारा जिल्ह्यातलं जे काही डेव्हलपमेंट किंवा त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत, विशेषतः तरुणांच्या मध्ये ज्या अपेक्षा आहेत, शेतकरी असतील, या जिल्ह्यातल्या अनेक लोकांचे जे काही प्रश्न आहेत, मी गेल्या 25-30 वर्षामध्ये राजकीय कारकिर्दीमध्ये ज्यावेळी मी काम करतो त्यावेळेला सर्व प्रश्नाच्या संदर्भातला आवाज उठवण्याचा प्रयत्न मी विधानसभा असेल, विधान परिषद असेल किंवा सरकार दरबारी केलेला आहे. आणि एक चॅलेंज आहे, लोकसभेची ज्यावेळेला जबाबदारी दिली त्या चव्हाण साहेबांच्या या असलेल्या समाधीला नतमस्तक होत असताना हा विचार पुढे जिवंत ठेवणं हा एक पहिलं विजन आहे. या सातारा जिल्ह्याला कोणत्याही जातीवादी पक्षाचं दृष्ट लागू नये यासाठी हे विजन घेऊन निवडणुकीला समोर जाणार आहे. त्याचबरोबर या सातारा जिल्ह्यातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या संदर्भातला एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून, एक अभ्यासू काम करणारा पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून काम करणार. साहेब, श्रीनिवास पाटलांचं तिकीट पहिल्यांदा चर्चेत होतं, ते रद्द झालं. त्यांच्या चिरंजीवांचं नाव होतं, ते रद्द झालं. त्यानंतर बरंच मोठी गॅप पडली, त्यानंतर तुमचं नाव डिक्लेअर झालं. या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता आणि उमेदवारी लादली गेली आहे का आणि उदयन महाराजांचं समोर आव्हान आहे, कसं तोंड द्यायला? नाही, मी आव्हान कोणाचं समजत नाही. लढाई माझी कोणत्या उमेदवाराची किंवा कोणत्या असलेल्या नावाशी नाही आहे, माझी लढाई तत्त्वाची आहे. आमचं एक आव्हान एवढंच आहे, ज्याचा बघितलं बाळासाहेब पाटील साहेब असेल, इथं बाकीचे आहेत, आता आमच्या शिवसेनेच्या इथलं जिल्हाप्रमुख वगैरे सगळ्या पक्षाची लोक आहेत. आम्ही आव्हान समजत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की ह्या ठिकाणी आव्हानच नाही. गेल्या अनेक वर्षापासून हा सातारा जिल्ह्याला फोडण्याचा तोडण्याचा प्रयत्न झाला, पण त्यात यश आलं नाही. आत्तासुद्धा पक्ष फोडूनसुद्धा हा जिल्हा काबीज करण्याचा प्रयत्न होतो आहे, पण लोकांमध्ये तो प्रतिसाद मिळत नाही, वस्तुस्थिती आहे. राहिला उमेदवारी उशीर मिळण्याचं कारण, उमेदवारीच्या बाबतीमध्ये आमच्याकडे सक्षम उमेदवार फार चांगल्या पद्धतीने होते. आम्ही श्रीनिवास पाटील साहेबांना विनंती केली होती की आपण परत एकदा लढावं, आणि परंतु त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी त्या ठिकाणी असमर्थता व्यक्त केली आणि म्हणून ती निवडणुकीला ते उभे राहत नसल्यामुळे मग शेवटी निर्णय घेत असताना पक्षाने जो निर्णय दिला की तुम्हाला लढावं लागेल, सगळ्यांनी सांगितलं. तर मी उमेदवारीला शेवटी पक्ष आणि नेता ज्यावेळेला संघर्षाला उभा राहतो त्यावेळेला त्यांनी आदेश म्हणून मी लढलं पाहिजे या भूमिकेतून मी लढायला उभा राहिलो. मतदारसंघ इतका मोठा आहे की त्या मतदारसंघात फिरणं सुद्धा शक्य होणार नाही तुम्हाला, अशा प्रकारचे काल टीका तुमच्यावर उदयनराजेंनी केली. एवढा वेळ मिळणार नाही आणि त्याला जोडून प्रश्न आहे, मी गेले त्यांनी दुसरं एक असं सांगितलं की काही प्रकरण आहेत ती लवकरच आम्ही पुढे आणणार आहोत. मी एक सांगू तुम्हाला, मी 12 महिने काम करतो. सातारा जिल्ह्यातल्या जनसामान्यांमध्ये माझं त्या ठिकाणी संपर्क आहे. जे कोण म्हणत असेल त्यांचा किती संपर्क आहे मला माहीत नाही, निवडणुकीपुरता आहे काय जनता ठरवते. राहिला प्रश्न काही प्रकरणं बाहेर काढण्याचा, माझं म्हणणं रडीचा डाव खेळू नये, लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जावं. कोणी असो, खोट्या केसेस दाखल करून त्याप्रमाणे राजकारणामध्ये कोणाचा आवाज दाबणं ह्याला लोकशाही म्हणत नाही. आमची लढाई हीच आहे की जी हुकुमशाही येते, ज्या पद्धतीने या ठिकाणी अधिकाराचा वापर करून अनेक लोकांना दबावाच्या राजकारणामध्ये फोडण्याचा प्रयत्न होतो, त्यावर सातारा जिल्हा हा स्वाभिमानी आहे आणि आम्ही त्या परिणामाला कधी घाबरलेलो नाही. मग आम्ही निष्ठा बदलली नसती, आम्ही निष्ठावंत राहिलो एवढ्याचसाठी आम्ही ह्या परिणामाला घाबरत नाही. किती खोटे कोर्टाने निर्णय घेऊन द्या, सरकारने हस्तक्षेप करायची गरज नाही. खोट्या केसेस टाकून दाबण्याचा प्रयत्न केला तरी सत्य मरत नसतं आणि सत्य जिवंत असतं. माझं आता आजही आव्हान आहे, लोकांच्या न्यायालयामध्ये आम्ही जाऊया, प्रकरणं बाहेर काढून दबावाचं राजकारण करून आता तुम्ही त्या प्रकारचा उल्लेख करता. याचा अर्थ असा आहे की तुम्ही या असलेल्या सर्व प्रकरणाचा उपयोग करून या राजकीय
त्या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न करता का अशी शंका येते. अजितदादा गट तुमच्यापासून विभक्त झाला, त्याचा फटका कितपत बसला असं वाटतं तुम्हाला? मी आज काय सांगत नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो का, सातारा जिल्ह्यातली नव्हे तर महाराष्ट्रातली सगळी निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे. तुम्ही चित्र बघा. मला एक उदाहरण सांगावं लागतं. 48 जागेसाठी जर 5 टप्प्याची निवडणूक होत असेल तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला फार पोषक वातावरण असं नाही आहे. सातारा तर त्याला अपवाद आहे. साताऱ्याने आजपर्यंत कधी या महायुतीच्या असलेल्या लोकांना साथ दिली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्यावेळेला जनता निवडणूक हातात घेते ना, तेव्हा त्याच्या पुढे कोणाचं चालत नाही. तुम्हाला येताना काळामध्ये दिसेल साताऱ्याची निवडणूकसुद्धा जनताच हातात घेईल. सुप्त लाट आहे विरोधातली, त्याचा प्रत्यंतर मतदानात पाहायला मिळेल. कोल्हापूरच्या शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी दिली जाते आणि आपल्या साताराचे महाराज आहेत त्यांना वेटिंगवर ठेवलं जातं. याकडे तुम्ही कसं बघताय? हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यात मी काय उत्तर देणार नाही. त्या पक्षाने का थांबवलं का नाही थांबवलं तो त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. शरद पवार हे पंतप्रधान झाले असते, मात्र ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडले देवेगौडांनी त्यांना बोलवलं होतं, मात्र त्यावेळी सुद्धा शरद पवार यांनी कच खाल्ली. तर आत्ता जे काही अजित पवार बाहेर पडले त्यावेळी सुद्धा प्रफुल्ल पटेल म्हणतात की आम्ही गेलो होतो त्यावेळी सुद्धा ते तयार झाले होते, मात्र ऐन वेळेला कच खाल्ली. अशीच भूमिका शरद पवारांनी राहिलेली आहे, त्यामुळे त्याचं नुकसान होतं आहे. मला वाटतं की पवारसाहेबांना ज्यांनी राजकारणामध्ये ओळखलं ते फार अशा प्रकारचं वक्तृत्व करणार नाही. हा नेता कधी कच खाणार नाही. हा नेता डाव टाकणारा असतो. आणि शरद पवार महाराष्ट्राच्या असलेला स्वाभिमानाचा डाव असा टाकेल की राज्यामध्ये या महायुतीचे स्वप्न पूर्ण होणार नाही. 40 पारच्या ऐवजी ते किती पार होतं ते पाहायला मिळेल. नरेंद्र पाटील भाजपमध्ये आहे, त्यामुळे माथाडीचं मतदारांचं काय वजन होईल, त्याचा फटका किती पोसेल आपल्याला? मी आपल्याला एक सांगतो की शेवटी निर्णय घेताना तो कामगार घेत असतो. मी एवढंच सांगेल की शरद पवार साहेबांचं माथाडी कामगारांचं असलेलं नातं हे ज्या पद्धतीने आहे, त्यांनी अगदी माथाडींना घरं दिली, माथाडींचे प्रश्न जाणून घेतले. आजपर्यंत माथाडींच्या बाबतीमध्ये वक्रदृष्टी करण्याचे धाडस कधी झालं नव्हतं. दुर्दैवाने भाजपचं सरकार आलं आणि 5-5, 6-6 कायदे नवीन अंमलबजावणी करण्यासाठी वटहुकूम निघालेले आहेत. ते माथाडी कामगारांना माहिती आहे. त्यामुळे माथाडी कामगार हा नेहमी पवारसाहेबांशी बांधील आहे. माझं पण काम आहे. त्यामुळे मी विश्वास आहे माझा की ही मंडळी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या मागे उभे राहतात. काल तुम्हाला ते भेटायला आले होते, त्यात काय चर्चा? नाही, मी ज्यावेळेला तिकीट जाहीर झाल्यानंतर प्रत्येक मार्केटमधल्या माथाडी कामगारांचा आशीर्वाद घेतला आणि त्याचबरोबर अण्णासाहेब पाटलांच्या आमच्या माथाडीच्या कार्यालयात असलेल्या त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यावेळेला नरेंद्र पाटील सरचिटणीस म्हणून तिथं उपस्थित होते. त्यांनी माझं स्वागत केलं. त्यावेळेला पक्षाच्या माध्यमातून नव्हे तर माथाडी कामगारांचा नेता आणि माथाडी कामगारांचा एक सहकारी म्हणून त्यांनी माझं स्वागत. काल तुम्हाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महेश शिंदेंनी टीका केली आहे तुमच्यावर की कोरेगावचं वाटोळ केल्यानंतर आता जिल्ह्याचं वाटोळ करायला निघालात. मी त्या विषयावर जास्त बोलणं बरोबर नाही. मी मागेही सांगितलं अपघात झाला होता. काही लोकांना 2.5 वर्षामध्ये फार मोठी हवा गेली. हुकुमशाही पद्धत लाभवण्याचा प्रयत्न करताय. लोकांमध्ये काय सुप्त नाराजगी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. पासो जे बोलतात त्यांना लखलाभ आहे, त्यांना असंच वागावं अशी माझी आहे. काय उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा तुम्ही कराड पाटणला कसा न्याय देणार आता? म्हणजे कशाबद्दल? आतापर्यंतच्या या पूर्वीच्या लोकप्रतिनिधी तुमच्या समोर असणार आहे, कराडवर काय दुजाभाव केलेला आहे. मी तुम्हाला सांगतो कराड पाटण कसं बघणार? मी तुम्ही जावळीचे एवढ्या लांबचे. मुळामध्ये असं आहे, खासदार हा 6 मतदारसंघात असतो. निधी वाटत असताना समान सूत्र ठेवलं जातं. आणि राहिला कराड आणि पाटणचा प्रश्न, मुळामध्ये या परिसरामध्ये माथाडी कामगार मुंबईशी जवळ असलेली बरीचशी मंडळी आहेत आणि त्या सर्वांचा शशिकांत शिंदे साहेबांचा नेहमी संपर्क आलेला आहे. त्यामुळे निश्चित ते त्यांना न्याय देतील. अजून तुम्हाला सांगतो, माझं काम करण्याची पद्धत ज्यांना माहिती आहे, मी एका तालुक्यापुरता एका मतदारसंघापुरता कधी काम करत नाही. आपलं नेतृत्व नेत्याच्या माध्यमातून वाढवायचं असेल तर लोकांच्या विश्वासावर केलं पाहिजे. तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये एक चांगला लोकप्रतिनिधी खासदार म्हणून पाहायला मिळेल. तुम्हाला एवढं सांगतो, हे कराडचा प्रश्न असो किंवा पाटणच्या डोंगर कपारीतला असो, मागचे खासदारांनी काम केलेलं आहे आमच्या श्रीनाथ पाटील साहेबांनी वगैरे, काही लोकांनी केलं मला माहीत नाही. परंतु मी चांगला पद्धतीने सर्वांचे प्रश्न सोडवणारा, आमच्या नेत्यांना बरोबर घेऊन काम करणारा एक चांगला लोकप्रतिनिधी होण्याचा 100% प्रयत्न करेन, हा विश्वास देतो. माथाडींचे नेते म्हणून तुम्हाला नरेंद्र पाटलांचा पाठिंबा राहील? मी ते लोकशाहीमध्ये त्यांचे पक्षाचे विचार वेगळे आहेत. त्यांनी काय निर्णय घ्यावा हे मी त्यांना आज बोलू शकत नाही. आतापर्यंत माथाडींचा ज्यावेळेला विषय येतो त्यावेळेस सगळे नेते एकत्र येतात. माथाडीचे प्रश्न येतात. आता काय झालं, पहिलं आम्ही सगळे पवारसाहेबांच्या छत्राखाली एकत्र होतो. भाजपला ते पण बघवलं नाही. त्यामुळे पक्षाचे आमचे त्या संघटनेमध्ये पण फूट पाडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे ते त्या पक्षात आहे, मी ह्या पक्षात आहे.
पक्षाचे वेगळे विचार असले तरी संघटनेच्या बाबतीत आम्ही एकत्र असतो, कारण कामगारांचा प्रश्न असतो. त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा, मी त्याच्यावर काय लादण्याचा प्रयत्न करणार नाही. उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त कधी? 15 तारीख पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये 15 तारखेला फॉर्म भरला जाईल आणि तो फॉर्म सगळ्या सातारा जिल्ह्यातले सगळी लोक, सगळ्या पक्षाची लोक उपस्थित राहून तो फॉर्म भरण्याचा निश्चितपणाने आम्ही निर्णय घेतलेला आहे. सकाळी 10 वाजता राजवाड्यामधून गांधी मैदानावरून त्या ठिकाणी रॅली निघेल आणि कलेक्टर ऑफिसला आम्ही फॉर्म भरणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. खूप छान.